म्हसवड मंडलच्या वतीनं व त्याचबरोबर सर्व जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी संजय राऊत यांचा पुतळा या ठिकाणी जाळून त्यांना चप्पलांचा हार घालून या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यात येतोय। संजय राऊतांचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, खातो उद्धव साहेबांचं आणि गातो बारामतीकरांचं। इथून पुढे त्यांनी असं काही वक्तव्य केलं, खऱ्या अर्थाने त्यांना खरं तर चपलांचा हार घालून चपलांनी त्यांना मारले जाईल। संत गाडगे बाबा महाराजांचं जे स्वप्न होतं, पंढरीची वारी स्वच्छ राहिली पाहिजे, निर्मल वारी राहिली पाहिजे, तर ते खऱ्या अर्थानं स्वप्न जयभाऊ पूर्ण करत आहेत। मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद। पण त्यांची लायकीच नाही आपल्या जयकुमार गोरे भाऊंना अशी भाषा बोलण्याची। इरसाल शिव्या द्यायला आम्हाला येत आहे, तो मुंबईत तरी असतील, पण शिव्या देण्यानं कर्तृत्व सिद्ध होत नाही। त्याला जनतेमध्ये जावं लागतं, काम करावं लागतं। संजय राऊत बडवा आहे। मान खटावची जनता यांचा जर राग अनावर झाला तर तुला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं सुद्धा बंद करतील। जी मुंबईमध्ये बसून एक हरामखोर नालायक माणूस जो बसलाय, संजय राऊत म्हणून नाव त्याचं आहे, त्याचे नाव घ्याय सुद्धा खरं तर आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा विजय असो। त्यांची लायकी काय आमच्या नेत्याला बोलण्याची? तुम्ही मागच्या दाराने झालेल्या खासदार 4 वेळा लोकातून निवडून गेलेल्या नेत्यावर टीका करण्याची त्यांची लायकी आहे, त्यांनी तपासून पाहावी। खऱ्या अर्थानं संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेली कीड आहे। खातो उद्धव साहेबांचं आणि गातो बारामतीकरांचं। ह्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा आवाज असणारी शिवसेना संपवायचं खऱ्या अर्थानं काम कुणी केलं असेल तर संजय राऊत सारख्या दळभद्री प्रवृत्तीनं केलेलं आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ सातत्यानं महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अतिशय चांगलं काम करत आहेत। पंढरपूरची असणारी वारी असू दे, महिलांचे असणारे वेगवेगळे प्रश्न असू दे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, या प्रश्नावरती अतिशय ताकदीनं या प्रश्नांचा निपटारा करायचं काम आदरणीय जयभाऊ करत आहेत। परंतु अशी बेताल वक्तव्य करून कुठंतरी स्वतःला चर्चेमध्ये ठेवायचं, अशा प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीचा या ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, संपूर्ण देशातील नागरिकांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो। आणि संजय राऊत, तुम्ही जर अशा प्रकारची बेताल वक्तव्य इथून पुढच्या काळामध्ये थांबवली नाहीत तर या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला चप्पलनं मारल्याशिवाय राहणार नाही, तुमची असणारी लायकी काढल्याशिवाय राहणार नाहीत। हेच या ठिकाणी या निषेधाच्या माध्यमातून, या निवेदनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। धन्यवाद। म्हसवडकरांच्या वतीनं हा उत्स्फूर्त निषेध किंवा निदर्शनं करण्यात आलेली आहेत। हा संजय राऊताचा पुतळा जाळला आहे। हा पुतळा संजय राऊताचा जाळला आहे म्हणजे ती प्रवृत्ती नष्ट व्हावी, माणसाच्या मनात जो द्वेष निर्माण करतोय हा संजय राऊत। खऱ्या अर्थानं जयभाऊकडे जे खातं आहे, ग्रामविकास खातं, राजकीयदृष्ट्या त्या खात्याला खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यांनी कर्तृत्वानं सिद्धही केलेलं आहे की ग्रामविकासाच्या माध्यमातून महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम ते करत आहेत। संत गाडगे बाबा महाराजांचं जे स्वप्न होतं, पंढरीची वारी स्वच्छ राहिली पाहिजे, निर्मल वारी राहिली पाहिजे, तर ते खऱ्या अर्थानं स्वप्न जयभाऊ पूर्ण करत आहेत। आणि अशा वेळी कुठेतरी काहीतरी बोलायचं, घरात बसायचं आणि बोलायचं, ही जी प्रवृत्ती आहे संजय राऊताची। मला पोलिसांना एक सांगायचं आहे ह्या निमित्तानं की ज्या दृष्टीनं एखादी घरोघर जर भांडण झालं तर तुम्ही लगेच आमदार पुढं हजर करता का, तर अराजकता निर्माण होईल, भांडण निर्माण होईल। तसंच भविष्यात यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रात ठिकठिकाण जे असं रौद्र स्वरूप येतं आहे, लोकांच्या तीव्र भावना होतात, कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होतात किंवा लोकात भांडणं लागतात, त्यासाठी ह्या संजय राऊतवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस स्टेशन करावी अशी या निमित्तानं मागणी करत आहे। खऱ्या अर्थानं जयभाऊचं नेतृत्व खूप मोठं आहे, म्हणून तर जयभाऊने त्यांच्या मोठी जबाबदारी टाकली आणि ते त्यांनी समर्थपणे पाळलेले आहे। राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं, ग्रामविकास खातं म्हणजे ग्रामीण विकासाचा तो मुख्यमंत्री, ग्रामीण भागाचा तो मुख्यमंत्री असं संबोधलं जातं राजकीय वर्तुळात। खऱ्या अर्थाने ही चर्चा असते की ग्रामविकास खातं ज्यांच्याकडे असतं तो खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा तो मुख्यमंत्री असतो। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत, तो भाग वेगळा। पण एक अशी लोकात एक पहिल्यापासून म्हण आहे, पूर्वीपासून आम्ही ही चर्चा ऐकलेली आहे, पण त्या खात्याला त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय दिला असताना अशी काय तर टुकार लोक बोलत असतात, याकडं आपण न लक्ष देता, परंतु लक्ष न दिलं तर ही प्रवृत्ती वाढती। लातो का भूत पातोच नाही मानता, त्यासाठी
या पोलीस स्टेशनने कारवाई करावी, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, एवढी या निमित्ताने मी मागणी करतो. धन्यवाद. भाऊंबद्दल बोलले ते खरं वाचाशी भाषेमध्ये जे बोलले ते खरं सर्व जनतेला पचणारं नाही आहे. पण त्यांची लायकीच नाही आहे आपल्या जयकुमार गोरे भाऊंना अशी भाषा बोलण्याची. त्यांनी ग्राउंडला येऊन बघावं, भाऊंचं काम काय, कर्तव्य काय. ते नेहमी कर्तृत्वानेच कोणाच्या शिफारसी व्यतिरिक्त ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ते मुंबईत खुर्चीवर बसून ते नेहमी प्रत्येकावरती सगळ्यांवरती टीका करत असतात. पण आमचे भाऊ असे नाही आहेत, कर्तृत्व करून ते स्वतःचं नाव कमवत असतात आणि हेच त्यांना कुठेतरी पचनी पडत नाही असं मला वाटतं. आता आळंदी ते पंढरपूर यापूर्वी कुणी असं नियोजन कुठल्याच मंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी केलं नसेल. एवढं नियोजनपूर्वक नियोजन केलेलं आहे. सर्व महाराष्ट्र त्यांचं नाव घेतोय, हे त्यांना कुठेतरी पटत नाही आहे. जो माणूस पुढे जातो तेच माणसाला कुठेतरी खुपत असतं आणि त्यातूनच अशी वक्तव्य ते बाहेर पडत असतात. तर आम्ही सर्व मसवडकर मिळून संजय राऊतांचा जाहीर निषेध करतो. परवा आपण बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे वाचाळवीर संजय राऊत यांनी आमच्या या मान खटावचे भाग्यविधाते नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागाचे भाग्यविधाते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सर्व मसवड मंडलच्या वतीनं व त्याचबरोबर सर्व जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी संजय राऊत यांचा पुतळा या ठिकाणी जाळून त्यांना चप्पलांचा हार घालून या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यात येतोय. काल संजय राऊतांनी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेमध्ये टीका केली आणि त्यांनी शिवीगाळ केली. संजय राऊताला एवढं सांगणं आहे, संजय राऊत शिव्या प्रत्येकाला देता येतात, तुम्हाला तोंड आहे म्हणजे बाकीची मुखी नाहीत. आम्ही पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहतो, तुमच्यापेक्षा इरसाल शिव्या द्यायला आम्हाला येत आहे. तू मुंबईत तरी असतील, पण शिव्या देण्यानं कर्तृत्व सिद्ध होत नाही. त्याला जनतेमध्ये जावं लागतं, काम करावं लागतं. जे आमचे जया भाऊ गेले 20 वर्ष झालं लोकांमधनं निवडून येत आहेत. 4-4 वेळा लोकांमधनं ते निवडून आलेत आणि त्या मान खटावच्या स्वाभिमानी जनतेचं नेतृत्व करत असताना ते आज या महाराष्ट्र राज्याचं ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून देखील नेतृत्व करतात. तर ह्याच्यावर तुझी बोलण्याची पात्रता नाही. आपण आबाळाकडे तोंड करून थुंकलं तर थुंकी आपल्याच तोंडावर उडत असते. एवढंच तू संजय राऊत लक्षात ठेव आणि आपण जया भावांवर बोलताना आपली पात्रता काय हे तू कायम भान ठेवून बोलत जा. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती जे संजय राऊतांनी जे गलिच्छ भाषेत जे टीका केलेली आहे किंवा शिवीगाळ केलेलं आहे त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. आणि संजय राऊतांना मी एवढेच सांगेन की बाबा, आज या तुझ्या बोलण्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा अक्षरशः वाटोळं झालेलं आहे. आणि हे वाटोळं करत असताना तू या महाराष्ट्राचं सुद्धा तुझ्या बोलण्यामुळं वाटोळं करू नको आणि आपली जीभ जरा ताब्यात ठेव. नाहीतर हे मान खटावची जनता यांचा जर राग अनावर झाला तर तुला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं सुद्धा बंद करतील. एवढं ह्या जाहीर निषेधादरम्यान मी बोलत आहे. धन्यवाद. आपल्या राज्याचे ग्रामविकास कॅबिनेट मंत्री जयाभावावरती जी मुंबईमध्ये बसून एक हरामखोर नालायक माणूस जो बसला आहे संजय राऊत म्हणून नाव त्याचं आहे, त्याचे नाव घ्यायसुद्धा खरं तर इतकी वाईट त्याची अवस्था आहे. परंतु शिवसेना संपवलेल्या माणसाचं नाव घेणंसुद्धा आता असे सगळ्यांना लाज वाटते. अशा वाचाळवीरांनी परवा दिवशी भाऊंच्यावरती खालच्या शब्दात टीका केली आणि खरं तर त्याला स्वतःची अवलाद काय आहे हीच माहीत नाही, कुणाच्या पोटी जन्माला आलं आहे माहिती नाही. परंतु महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं त्या माणसानं वाटोळ केलं आहे. पक्षापक्षात भांडणं लावणं, कुणाच तरी उद्रेक करणं आणि आपल्या स्वतःवरती शिंतोडी ओढून घेऊन महाराष्ट्राची एक चांगली प्रतिमा आहे ते खराब करणं ही एवढंच त्याला कळतं. बाकी त्याला काय आतापर्यंत काय आलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये कसा गोंधळ होईल, कशी भांडणं होतील, कसे जातीय दंगली लागतील एवढंच त्यानं आतापर्यंत बघितलं आहे. खऱ्या अर्थानं मी एवढंच सांगतो की जयाभावावरती टीका करताना त्याला लाज वाटायला पाहिजे की एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती बसलेला आहे. कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. पालकमंत्री जयाभाऊ असताना महाराष्ट्रानं सगळ्या डोळ्या देखत बघितलं की पंढरीची दिंडी आणि पंढरीचा विठोबा कसा पावला.
35 लाख लोकांना त्यांनी न्याय द्यायची भूमिका घेतली. अशा लोकांवरती जर तुम्ही बोलत असला तर तुमची लायकी काय? तुम्ही एकदा ग्राउंडवरून बघायला पाहिजे काय परिस्थिती असते ती. तुम्ही एकदा मगाशी आमचे कार्यकर्ते म्हणले की एखाद्या संघाचा कॅप्टन तुझी व्हायची लायकी आहे का? तू एवढ्या मोठ्या नेत्यावरती बोलायची तुझी जर हिंमत होत असेल तर तुझं जर परत असं जर आमच्या जयाभावरती बोलला तर तुझी जीभ त्या तोंडातनं बाहेर काढली जाईल एवढंच मी सांगतो. आणि सगळ्यांच्या वतीनं आमच्या मसवडकर वासियांच्या वतीनं मसवड मंडळाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो. पुन्हा जर असा शब्द आपण काढला तर महाराष्ट्रातील जनता तुमच्यावरती कठोर कारवाई केल्याशिवाय. आणि मी प्रशासनाला विनंती करतो, पोलीस प्रशासनाला, असे जे वाचाळवीर बोलतात त्यांच्यावर तुम्ही कायद्यानं गुन्हा नोंद केला पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्रातल्या चांगल्या नेत्यावरती बोलण्याची ह्याची जी हिंमत होती ती पुन्हा त्यानं हिंमत कधी नाही केली पाहिजे. एवढंच बोलताना थांबतो. अत्यंत वाईट असं असलीच प्रकाराचं त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते अत्यंत वाईट प्रवृत्तीचं त्यांचं वर्तन आहे. त्यांची खरं तर लायकीच नाही. जयाभाऊचं नाव त्यांच्या तोंडात असणं हे खरं तर त्यांना शोभतच नाही. अशा प्रकारे त्यांनी अत्यंत वाईट असं वक्तव्य केलं आहे. आमच्या जयाभावना आमच्या पूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या मनात सर्वांच्या ध्यानात जयाभावच असतात. अशा व्यक्तीबद्दल अशा देवमाणसाबद्दल संजय राऊतांचं खरंच वाईट विचार आहेत हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. इथून पुढं त्यांनी असं काही वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने त्यांना खरं तर चपलांचा हार घालून चपलांनी त्यांना मारले जाईल. तर आमचं असं जाहीर आव्हान असेल की त्यांना की यापुढे असं काही करता कामा नये. आणि त्याच अशा वाईट प्रवृत्तीच्या माणसाचा आज खऱ्या अर्थाने या मसवड शहरामध्ये या मसवड ग्रामस्थांतर्फे जाहीर निषेध केला गेला आहे. काल जे संजय राऊत यांनी आमच्या नेत्याबद्दल जे गलिच्छ अपशब्द वापरलेत त्यांची लायकी काय आमच्या नेत्याला बोलण्याची? तुम्ही मागच्या दाराने झालेले खासदार आमच्या नेत्याची ही करायला तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. मुंबईमधून खाली या जरा, मान तालुक्यात या, मग समजेल तुम्हाला जयाभाऊंची काय ताकद. निषेध जाहीर संजय राऊत यांचा मी निषेध करते. संजय करायचं काय? वर पाय. संजय करायचं काय? खाली मुंडे वर पाय. जय भाऊंचा विजय असो. काल मुंबईमधून मागच्या दारानं खासदार झालेले संजय राऊत यांनी आमचे नेते व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊवर जे आक्षेपार्ह विधान व्यक्त केलं त्याचा आज आम्ही इथं मसवड नगरपालिका व मसवड नागरिक जाहीर निषेध व्यक्त करतो. पण जे मागच्या दारानं खासदार होऊन गेलेत त्यांनी 4 वेळा लोकातून निवडून गेलेल्या नेत्यावर टीका करण्याची त्यांची लायकी आहे हे त्यांनी तपासून पाहावी. तुमच्यामुळं आता शिवसेना पक्ष राहिला आहे का ह्याची पण त्यांनी तुम्ही थांबताय उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन गाडी घेताय शरद पवारांची आणि त्याने आमच्या नेत्याच्या एकनिष्ठेला किंवा त्यांची लायकी काय नाही त्यांची लायकी नाही एवढंच आम्ही बोलतो. आणि इथून पुढं जर तुम्ही कुठं आमच्या नेत्यावर बोलला तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हेच आम्ही तुम्हाला वचन देतो. मान खाटावच्या जनतेच्या तुम्ही स्वाभिमानाचं कधीही तुम्ही त्यांचा ही करू नका. स्वाभिमानाचा त्यांचा हे झाला तर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात तुमची गाडी कुठेही फिरू देणार नाही हे आज तुम्हाला यातर्फे आम्ही सांगतो. स्वतः आणि तुमची गाडी सुद्धा जायला आम्ही कमी करणार नाही हे आजच सांगतो. अरे वाकड्या तोंडाच्या संजया, तुला लाज वाटली पाहिजे हरामखोर. तुला काय वाटतं तू भुकला म्हणजे सगळ्या जनतेचं लक्ष तुझ्यावरती राहील. आज तू कोणत्या माणसावरती टीका केली तुझी लायकी पण नाही. साधं तुला तुझ्या वार्डातले गेले कुत्रं सुद्धा तुला विचारत नाही. तुझं काम काय फक्त काय तर सगळं दारूचा घोट प्यायचा तोंड वाकड तिकडे करून यायचं आणि काय तर आपलं बरंच राहायचं जेणेकरून महाराष्ट्रात काय दंगे पेटले राहिले पाहिजे. तर आता युतीचे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये सारखे वादविवाद चालले राहिले पाहिजेत हे तुझं सारखं चालू असतं. पण तुझ्या ह्या यशाला वाकड्या तोंडाला कधीही यश येणार आहे. पण याद राख एक दिवस ज्या तू जय भाऊंच्या नावानं तू ओरडला त्यांचे जे मावळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तुझं एक दिवस वाकडं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाहीत हे ध्यानात ठेव. त्याबद्दल तू वागत राहा बोलत राहा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.